हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता वाजलेले आहेत जवळपास सकाळचे 10 वाजत आलेले आहेत आणि आता 10 वाजता इथे माझा चहा सुरू आहे. तर मी ब्लॅक टी पिते आणि आता इथे माझी स्वयंपाकाचीच तयारी सुरू झालेली आहे. कसं आहे की आता मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत. मोठा मुलगा देखील आज घरी आहे, त्याला देखील सुट्टी आहे आणि त्यामुळे म्हटलं की चला सगळेच घरी आहेत तर काहीतरी छान असं बनलंच पाहिजे. तर आदल्या दिवशी मी जे पनीर काढलं होतं तर ते तसंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आज म्हटलं की चला मटर पनीर बनवूया. तर इथे माझा चहा पीत इथे मटर पनीर बनवत आहे. तर इथे ना मसाला भाजून घेते. तर एका पॅनमध्ये ना मध्यम आकाराचा कांदा, मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि हे जे काजू होते तर ते काजू देखील मी आता या मसाल्यामध्येच भाजत घातलेले आहेत. तर हे काजू ना माझा भाऊ म्हणजे माझा 2 नंबरचा भाऊ गोव्याला असतो आणि तो जेव्हा येतो ना आमच्याकडे म्हणजे इकडे कल्याणला, तर तेव्हा आम्हाला मस्तपैकी गोव्याचे काजू आणत असतो मुलांसाठी खाण्यासाठी. तर मग हेच काजू म्हटलं की चला तर ते काजू थोडेसे मी भाजत घातले कांदा टोमॅटोमध्येच आणि आता यामध्येच ना मी अख्खा गरम मसाला देखील घातला. अख्ख्या गरम मसाल्यामध्ये दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंग, त्याच्यानंतर दगडफूल, तेजपत्ता, चक्रीफूल हे सगळं घातलंय. थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि ह्याची आता पेस्ट बनवून घेणार आहे. तर हे वाटाणे मी रात्री भिजत घातले होते. सकाळपर्यंत खूप छान असे भिजले. जर कधी मला वेळ भेटला नाही किंवा मग मी कधी-कधी ना कडधान्य भिजत घालायला विसरते. तर मग अशा वेळेस काय करते, घाई-गडबडीच्या वेळेस ना जर 1 ते 2 तासानंतर जर मला भिजवलेले वाटाणे जर हवे असतील, तर गरम पाण्यामध्ये, कडकडीत गरम पाण्यामध्ये ते भिजत घालायचे वाटाणे. 2 तासामध्ये खूप छान असे वाटाणे भिजून तयार होतात. तर रात्री मला वेळ होता आणि रात्री चांगलंच लक्षात ठेवलेलं मी, की उद्या मटर पनीर बनवायचंय. तर म्हणून मी काय केलं, आधीच वाटाणे भिजत घातले. नंतर पुन्हा विसरले तर. म्हणून मग ते रात्री भिजत घातलेले, तर सकाळी खूप छान असे भिजलेले आहेत. मसाला परतून घेते मी. तर छान असं 2 ते 2.5 पळी तेलामध्ये ही जी पेस्ट तयार केलेली, तर ती पेस्ट घालून परतून घेते. तर आज ना इथे मटर पनीर बनवायचं खास हेतू म्हणजे की मुलांना सुट्टी लागलेली आहे, सगळेच घरामध्ये आहेत आणि मुलांचं आवडीचं पदार्थ पोट भरून जेवतील असं म्हणजे मटर पनीर. तर म्हटलं की चला दुसरं काही तामझाम करत बसण्यापेक्षा मटर पनीर बनवलं की मुलं पण पोट भरून खातील आणि माझं काम देखील सोपं होऊन जाईल. तर हे रात्री काढलेलं पनीर होतं तर ते फ्रीजमधून बाहेर काढलंय आणि त्याला आता चिरून घेते. भरपूर पनीर निघालंय आणि घरचं पनीर जर म्हणाल ना इतकं मऊ लुसलुशीत आणि इतकी छान ओरिजिनल टेस्ट असते. पण तेच जर बाहेरचं पनीर घेतलं ना रबरसारखं पनीर लागतं आणि काहीतरी वेगळंच लागतं ते पनीर. भेसळ देखील असते. त्याच्यामुळे ना बाहेरचं पनीर शक्यतो मी विकत घेतच नाही. घरातच बनवायचं आणि मस्तपैकी भरपूर असं पनीर बनवून आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो. तर इतकं छान असं मऊ लुसलुशीत झालंय ना, तर असं सुरीने चिरताना असं मस्त त्याचं टेक्स्चर जाणवते असं मऊ असं लुसलुशीत. तर याच्या आता चौकोनी मी असे तुकडे केलेले आहेत आणि दाखवते. खूप छान असे चौकोनी तुकडे झालेत त्याचे. तर इथे मसाला परतून झाला आणि हे जे भिजवलेले वाटाणे होते तर ते मी यामध्ये घालणार आहे. तर पनीर लगेचच मी यामध्ये घालत नाही. वाटाणा आधी छान असा या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेते. 3 ते 4 शिट्यांमध्ये मस्त असा वाटाणा शिजला जातो आणि मग कुकरचा म्हणजे गॅस बंद करून शिटी काढून त्याच्यामध्ये नंतर वरतून पनीर घालते आणि एक दणदणीत उकळी काढायची. झटपट पनीर तयार होतं. जर मी असंच टोपामध्ये किंवा कढईमध्ये जर मटर पनीर बनवलं ना, तर हे भिजवलेले वाटाणे पटकन शिजत नाही आणि जास्त गॅस जळतो आणि वेळ जातो तो वेगळा. तर छान असे मटर परतून घेतले वाटाणे आणि त्यामध्ये आता मीठ घातलेले, चवीनुसार तिखट देखील घातलेलं. गरम मसाला एक्स्ट्रा वरतून पावडर घालणार नाही कारण की अख्खा गरम मसाला मी वाटणामध्येच वाटला होता. तर आता झाकण लावते कुकरला आणि मस्तपैकी 3 शिट्या करून घेते. 3 शिट्यांमध्ये छान असे वाटाणे शिजले जातात आणि मग नंतर शिट्या झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेलं पनीर घालणार आहे. तर 3 ते 4 शिट्या झाल्या. कुकर मी खाली उतरून घेतलाय आणि लगेचच म्हटलं की चला हे जे फुलके आहेत ते बनवून घेते. तर शक्यतो आमच्या घरामध्ये ना मटर पनीर बरोबर फुलके खाल्ले जातात. तर आणि पीठ देखील थोडंसंच होतं गव्हाचं. तर आता मला दळण देखील करायचंय. तर म्हटलं की हे सगळं झाल्यानंतर दळण करून घेईल कारण की पीठ संपलंय आता गव्हाचं आणि मुलांना चपाती वगैरे आवडते खायला. भाकरी देखील खातात पण ठराविक पदार्थांबरोबर त्यांना चपाती किंवा मग फुलकेच लागतात. तर इथे मस्तपैकी आता गोल गरगरीत फुलके लाटून घेते. तर फुलके यासाठी आवडतात, एक तर त्याच्यामध्ये म्हणजे मुलांना जास्त असं तूप लावलेले असे फुलके आवडत नाहीत. असे मस्तपैकी भाजलेलेच फुलके आवडतात.
दुसरी गोष्ट, जर तुम्ही हेल्थबद्दल जास्त कॉन्शियस असाल, तर आहारामध्ये चपाती, तेल लावून खाण्यापेक्षा फुलके खा. मस्तपैकी पोट देखील भरतं आणि पचायला देखील हलके असतात ते. तर आता हा फुलका बघा मी मस्त असा भाजून घेते. टम्म असे फुलके फुगले जातात. तर माझ्या मम्मीच्या शेजारी ना, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी आमच्या शेजारी एक वाली भाभी राहायची आणि ते लोकं ना जास्तीत जास्त फुलकेच खातात. तर ती ना गॅसवर फुलके शेकायची. खूप छान असे टम्म फुलके फुगतात तिचे देखील. आणि ती म्हणाली की देखो सीमा, जब भी तुम फुलके बनाते हो ना तो गैस पर ऐसे सेकना चाहिए, तो गैस पे अगर सेकोगे ना तो बहुत अच्छे फुलके फुलते हैं. तर मी म्हटलं की हां भाभी मैं ट्राय करूंगी जरूर. पण ना मी कधीच गॅसवर असे फुलके मी एकदा दोनदा ट्राय केले भाजून फुलके हे करायचे. गॅसवर फुगतात, नो डाऊट फुलके फुगतातच. पण मला असं वाटतं गॅसमधून विषारी जो वायू असतो तो फुलक्यांना लागण्यापेक्षा डायरेक्ट आपण तव्यावरती फुलके छान असे भाजू शकतो. तव्यावरती देखील खूप छान असे फुलके असे फुलले जातात, फुगतात असे टम्म असे. तर तसेच फुलके बनवते मी. तर लहान मुलांना कधी-कधी ना फुलक्यांना तूप लावलेलं आवडतं, पण मोठ्या मुलाला अजिबातच आवडत नाही आणि मला देखील आवडत नाही फुलक्यांना तूप लावलेलं. तर आम्ही जर फुलके केले ना, तर दोघं-तिघांसाठी मी बिना तुपाचे फुलके करते आणि लहानासाठी थोडंसं तूप लावून देते. तूप खाल्लेलं चांगलं असतं आणि त्यातल्या त्यात घरचं जर तूप असेल ना, तर घरचं तूप नक्की खावं. कारण की दिवसभरामध्ये आपण 2 चमचे तूप नक्कीच खाऊ शकतो आणि ते तूप जे असतं ना, तर तुपामध्ये व्हिटॅमिन डी वगैरे असतं आणि ते ना काय करतं आपल्या हाडांना बळकट करतं. त्याच्यामुळे आहारामध्ये तुपाचा समावेश नक्की करा किंवा मग फुलक्यांना लावा किंवा मग तुम्ही एखादी ग्रेव्ही टाईपमध्ये मिक्स भाजी करताय त्याच्यामध्ये चमच्याभर तूप वगैरे टाका. तर भाजीची चव बदलते, टेस्टी बनते आणि कसं आहे भरपूर असं कॅल्शियम देखील आपल्याला मिळत असतं पनीरमधून आणि तुपामधून. तर व्हिटॅमिन डी मुळे आपले बोन्स जे असतात, हाडं जी असतात ते बळकट होतात. तर असो इथे काय मी तुम्हाला सायन्स वगैरे शिकवत बसत नाहीये. तर इथे ना फुलके वगैरे झाले आणि आता 11:30ला माझा 10:30ला माझा क्लास सुरू झाला आणि ही जी लहानी आहे ती लहान मुलगी 11:30ला येते. तर तिला ना मराठी शिकायचं आहे. तर ही माझ्याकडे आधीपासूनच होती, पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलं आता घरामध्ये मस्ती करत असतील. तिला छोटीशी लहान बहीण आहे, साधारणपणे 1.5 ते 2 वर्षाची. आणि साहजिकच आहे ती तिच्या आईला त्रास देत असेल आणि म्हणून तिचे मम्मी पप्पा म्हणतात की घरामध्ये दोघींचा गोंधळ घालण्यापेक्षा तिला क्लासला पाठवून मराठी शिकत बसेल ती. म्हणून तिला क्लासला पाठवलेलं आहे आणि बऱ्यापैकी आई आणि स्वर आणि व्यंजन बऱ्यापैकी लिहिते. आणि ही जी मोठी मुलगी होती ना क्लासमध्ये बसलेली, तर ती वाणीची आहे. वाणीची एक्झाम आणखी नाही चालू आहे. 25 एप्रिलला त्यांचा लास्टचा पेपर आहे कम्प्युटरचा. तर मग आता या दोघींची बाहेर चांगली रिव्हिजन चालली होती आणि क्लास संपल्यानंतर इथे मी किचनमध्ये आले आणि आता हे किचन तसंच ठेवलं होतं आवरायचं. तर म्हटलं पहिलं ते आवरून घेते. कारण की क्लास सुरू झाला की मुलांजवळ बसणं गरजेचं आहे. त्यावेळेस मी अजिबातच कामाला वगैरे हात लावत नाही. तर इथे गॅस सगळा ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि स्प्रेने देखील पुसून घेते. म्हणजे थोडंसं काही तेलकट, चिकटपणा जर जाणवत असेल तर निघून जातो सगळा. तर स्प्रेने जर मी जेव्हा किचन साफ करते ना, तर मला असं छान वाटतं. म्हणजे एकदम स्वच्छ, क्लीन झाल्यासारखं वाटतं. कधी-कधी जर वेळ नसेल किचन पूर्णपणे किचनचं ओटा आणि गॅस धुवायला, तर हा स्प्रे वापरायचा. मस्तपैकी किचन लख्ख धुतल्यासारखं निघतं. तर हा व्लॉग ना मी एक्स्ट्राचा शूट करून ठेवला होता. हा जो व्लॉग आहे तो 18 तारखेचा आहे आणि 18 तारखेचा व्लॉग तुमच्याशी मी शेअर करतेय आणि 19 तारखेचा व्लॉग देखील मी शूट केलेला आहे आणि तो उद्या येईल. म्हणजे साधारणपणे त्यावेळेस दिवशी मला असं वाटतं 21 तारीख वगैरे असेल. आता 20 तारखेला हा 18 तारखेचा व्लॉग पडतोय म्हटल्यानंतर. तर आम्ही जो महिलांनी 14 एप्रिलसाठी जो डान्स बसवलेला होता, तर त्याच्यामध्ये ना भरपूर आम्ही प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत आणि स्टेजवरती तितक्या साऱ्या जवळपास 4 ते 5 प्रॉपर्टीज यूज करताना भरपूर अशी तारांबळ उडते. पण जर तुम्ही आमचा डान्स वगैरे बघितला असेल, आता मी आणखीन तुमच्याशी शेअर केलेलं नाही YouTubeवरती, पण जर आणि मी YouTubeवरती शेअर पण नाही करू शकत जास्त कारण की गाण्यामुळे ना कॉपीराईट बसतो. तर जर कोणी खडकपाडा वगैरे साईडला जर माझे कोणी व्ह्यूअर्स वगैरे राहत असतील तर ना अत्रेला 30 तारखेला आमचा पुन्हा कार्यक्रम होणार आहे. तर त्यांनी नक्की येऊन बघा आणि 19 तारखेला जर साई चौकामध्ये जर तुम्ही आले असाल तर तिथे आमचा हा डान्स झालेला आहे तर तुम्हाला नक्कीच ओळखता येईल. तर तो व्लॉग उद्या येईल तर नक्की बघा.
तर इथे किचनचा ओटा सगळा क्लीन केला आणि पनीर काढलेला रुमाल आणि किचनचा ओटा पुसलेला जो कपडा होता, तर ते दोन्ही कपडे ना इथे कोपऱ्यामध्ये जे 2 भांडी दिसतायत तर त्याच्यामध्ये मी भिजत घातलेले आहेत. तर सर्फ पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये ते दोन्ही कपडे भिजत टाकलेत. सेपरेट टाकलेले आहेत भिजत. नाहीतर तुम्ही म्हणाल एकातच दोन्ही टाकतेस का म्हणून. पनीरचा कपडा पण आणि किचन पुसायचा कपडा पण नाही. दोन्ही सेपरेट टाकलेले आहेत तिथे मी. आणि आता म्हटलं की चला आता भांडी वगैरे घासून घेते. सगळ्यांची जेवण झाली होती आणि आता भांडी ही स्वच्छ करून घेते. नाहीतर मग ठेवली ना की भरपूर असा ढिगारा पडतो. तर इथे मला आवर्जून तुम्हाला सांगावंसं असं वाटतंय, की मी एक साधारण गृहिणी आहे. होम ट्युशन्स घेते आणि उरलेल्या वेळामध्ये माझी घरातली कामं आणि माझी मुलं सांभाळण्याचं मी काम करत असते. आणि एरवी जर मी कधी बाहेर गेले, तर बाहेरचं थोडंफार तुम्हाला शूट केलेलं माझ्या ब्लॉगमध्ये मी ते दाखवत असते. स्पेशली असं बाहेर कुठे जाणं होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, ही घरातलेच ब्लॉग टाकते किंवा मग हिचा तोच तो रेग्युलर स्वयंपाक आणि भांडी आणि लादी वगैरे हेच दाखवत असते. तर हेच आहे माझं रुटीन आणि असंच आहे प्रत्येक घरातलं रुटीन मला असं वाटतं. तर तुम्हाला जर माझे व्लॉग 1% जरी आवडत असतील ना तर नक्कीच लाईक करत चला आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करत चला. तर बघता बघता इथे मी सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि आता इथे हे माझे मिस्टर, तर हे मला ना आमचा जो स्टेज परफॉर्म झाला होता तर ते सगळे गाणे वगैरे ते परफॉर्मन्स आम्हाला दाखवतायत मोबाईलवरती. तर त्यांना म्हटलं की मी नंतर बघते निवांत, तर तुम्ही ठेवा तो तसाच डान्स, मी नंतर बघते. पहिले मला हे किचन वगैरे सगळं आवरू द्या. तर उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये ना असं किचनमध्ये काम करायला नकोसं वाटतं. पण आपण गृहिणी आहोत, काम केलंच पाहिजे. कारणं सांगून काहीही उपयोग होणार नाहीये. भरपूर असं बाहेर ऊन तुम्हाला खिडकीतून दिसत असेल, किती कडक असं ऊन पडलंय आणि खिडकीतून जो वारा येतोय तो देखील गरमच लागतोय आणि किचनमध्ये काम करणं ना अशक्य होऊन जातं. नुसतं असं किचनचा म्हणजे गॅस सुरू केला रे केला किचनचा, की असं गरम असं व्हायला लागतं, घामाच्या धारा लागायला लागतात. त्याच्यामुळे असं वाटतं पटकन स्वयंपाक करून भांडे आणि हे सगळं किचन आवरून कधी एकदाची किचनमधून बाहेर पळते असं होतं. असं तुम्हाला देखील वाटतं का? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की सध्या तरी ना उन्हाळ्यामध्ये मला अजिबात किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करायची इच्छा होत नाही. पण पर्याय नाहीये, तो केलंच पाहिजे. तर इथे सगळं आवरलं आणि सगळ्यात शेवटी आता लादी राहिली होती. तर म्हटलं की चला आता ही जी शेवटी मी लादी ठेवलेली आहे, तर ही लादी पुसून घेते. तर आता सध्या ना माझं रुटीन थोडंसं चेंज झालेलं आहे. सध्या 14 एप्रिलच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जावंसं लागतंय. कार्यक्रम वगैरे बघत असते मी, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतंय आणि त्याच्यामुळे ना रुटीन चेंज झालंय आणि क्लास झाला आणि क्लास झाल्यानंतर मी विचार केला की क्लास झाल्यानंतरच लादी पुसणार. कारण की मग ना ते मुलं शॉर्पनर वगैरे ते कचरा वगैरे पडलेला असतो, पाय त्यांचे इकडे-तिकडे फिरलेले असतात. मग त्याच्यानंतर सगळं साफ स्वच्छ केलं ना की घर आणि स्वच्छ वाटतं घर-दार जरा आपलं. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी क्लास जेव्हा जेव्हा असतो त्या वेळेस मी सगळ्यात शेवटी लादी पुसते. तर लादी वगैरे आता पुसून घेते सगळं. तर आता थोडंसं 14 एप्रिलबद्दल मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही म्हणाल काय सारखं 14 एप्रिलबद्दल? तर हो, कारण की खासच आहे 14 एप्रिल आमच्यासाठी. तर 14 एप्रिलसाठी आम्ही जो महिलांनी, आमच्या सरांनी जो आम्हाला डान्स शिकवला होता, ग्रुप डान्स, तर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज होत्या आणि त्या प्रॉपर्टीजमध्ये एक संविधानाचं पुस्तक देखील घेऊन यायचं आहे आम्हाला तिथे आणि ते संविधानाचं पुस्तक जी मुलगी आहे, जी डॉक्टर भीमराव आंबेडकर बनलेली आहे, तर तिच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर मला जर दाखवायला जमला ना तो शॉर्ट तर नक्की मी तुम्हाला तो दाखवेल. तर लादी वगैरे पुसून घेतली आणि ते ना संविधान मी घरी आणलेले संविधानाचं पुस्तक. तर माझी एक मैत्रीण आहे वकील, तर तिच्याकडे होतं आणि ती देखील आमच्या डान्स ग्रुपमध्ये आहे. तर मग ती ना परवाच्या दिवशी तिची ही जी प्रॉपर्टी होती, म्हणजे हे जे संविधानाचं जे पुस्तक होतं भारताचे संविधान, तर ती म्हणाली की तुझ्याच बॅगेमध्ये ठेव आणि नंतर मग आणशील. तर माझ्याकडे होतं हे 2 ते 3 दिवस होतं आणि 2 ते 3 दिवस झाले हे पुस्तक मी कंटिन्यू वाचते. कसं आहे ना, आपण महिला आहोत, गृहिणी आहोत आणि आपल्याला आपले अधिकार माहिती असले पाहिजेत. मी असं म्हणत नाहीये की म्हणजे अन्याय आणि आपल्यावरती अत्याचार, अन्याय वगैरे होतात किंवा होणारच नाहीत वगैरे. पण आपल्याला आपले अधिकार जर माहिती असतील ना, तर आपल्याला वेळोवेळी आवाज उठवणं गरजेचं असतं आणि आपण तो आवाज उठवू शकतो. त्यासाठी आपल्याला महिलांचे अधिकार नक्की काय आहेत ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर कंटिन्युअसली मी 2 ते 3 दिवस झालं हे भारताचं संविधान हे मी वाचतीये आणि तिला मी सांगितलं देखील हे पुस्तक माझ्याकडे काही दिवस मी ठेवेन. तर ती म्हणाली ठीक आहे, तुझं वाचून झालं की दे. तर मी ते माझ्याकडे ठेवलेलं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस इतकंच. तर आवडला असेल आजचा ब्लॉग तर नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.